नमस्कार, मी रेश्मा आणि आजच्या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या रेसिपीमध्ये आपण शंकरपाळी बघणार आहोत आणि तीही अगदी परफेक्ट शंकरपाळी। शंकरपाळी बघून तुम्हाला कळलंच असेल की शंकरपाळीला अजिबात कुठे चिरा गेलेला नाही किंवा ही शंकरपाळी आहे ती तेलामध्ये विरघळलेली देखील नाही। शंकरपाळी बनवताना परफेक्ट प्रमाण हे झालंच पाहिजे। जर शंकरपाळी बनवताना तुपाचं प्रमाण परफेक्ट झालं नाही, कमी जास्त झालं तर शंकरपाळ्या तेलामध्ये विरघळतात किंवा ज्यावेळी आपण लाटतो त्यावेळी त्या व्यवस्थित लाटायलाही येत नाही। पण आता मी बनवलेल्या शंकरपाळ्या तुम्ही बघू शकता, तेलामध्ये एकही शंकरपाळी फुटलेली नाही, विरघळलेली नाही किंवा चिवटही माझ्या शंकरपाळ्या झालेल्या नाहीत। तर वेळ न घालवता मी आता तुम्हाला ही परफेक्ट रेसिपी सांगणार आहे। एकदम सोपी आहे आणि अगदी कमी वेळेत होणारी आहे। तर रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर आज आपण मैद्याची शंकरपाळी बनवणार आहोत। त्याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्याच पिठाचा मी वापर केलेला नाही। तर मी येथे अर्धा किलो एवढं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे 4 वाटी पीठ घेतलेलं आहे। ज्या वाटीमध्ये पिठी साखर आहे त्या वाटीने मी हे पीठ मोजून घेतलेलं आहे। त्याच वाटीने मी बरोबर 1 वाटी एवढी पिठी साखर घेतलेली आहे। पिठी साखर मी थोडी दाबून घेतलेली आहे। आता वरची तुम्हाला दाबून घेतलेली दिसत नसेल, कारण वरती मी अशीच पिठी साखर टाकली होती। त्यानंतर त्याच वाटीने मी अर्धा वाटी एवढं तूप वितळून घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी एवढं कोमट दूध घेतलेलं आहे। गरमही दूध चालू शकतं, गरम करून थंड केलेलं दूधही चालू शकतं, शेवटी आपल्याला हे गरम करायचंच आहे। त्यानंतर एक असं पातेलं घ्यायचं, जे पातेलं आपण गॅसवरती ठेवू शकतो। तर मी येथे जे अर्धा वाटी तूप घेतलं होतं ते तूप घालून घेतलं। त्याच्यामध्येच आपल्याला पिठी साखर आणि दूध घालून मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम एकदम हाय करायची नाही, लोच ठेवायची आणि आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे। आपल्याला उकळी वगैरे काहीही आणायची नाही। आपली पिठी साखर याच्यामध्ये विरघळेल एवढंच आपल्याला हे हलवायचं आहे, म्हणजे तेवढंच आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, काही जणांचा गैरसमज होईल की मी इथे पाक वगैरे तयार करते, पण मी असं काहीच करत नाही आहे। पिठी साखर, तूप आणि दूध हे एकत्र केलेलं आहे आणि फक्त मिक्स करून घेतलेलं आहे। तर याला जास्त वेळ लागत नाही, 30 ते 40 सेकंद याच्यासाठी पुरे आहेत। तर येथे माझी पिठी साखर आहे ती याच्यामध्ये विरघळून झालेली आहे। आता मी गॅस बंद करते आणि हे मिश्रण मी खाली उतरवते। आता हे मिश्रण जसं आहे तसंच आपल्याला या पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे। अजिबात थोडा वेळ असंच साईडला वगैरे ठेवून द्यायचं नाही। तर पहिल्यांदा मी थोडंच मिश्रण घालते, थोडंच घालवायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपल्याला अंदाज येईल। तर थोडं घातलं आणि त्यानंतर चमच्याने हे मिक्स करून घेतलं, कारण हे गरम आहे। तसं काही हे जास्त कडकडीत गरम झालेलं नाही, पण लगेचच आपण हे हात लावू नये, कारण पिठामध्ये ज्यावेळी आपण हे ओततो त्यावेळी त्याच्या गुठळ्या तयार होतात आणि आपला हात भाजू शकतो। तर बघू शकता, पहिल्यांदा थोडं घातलं, त्याच्यानंतर थोडं घातलं आणि थोडंसं साईडला ठेवलं। लागलंच तर, किंवा जर लागलं नाही तर नाही वापरलं तरी चालेल। तर अशा पद्धतीने मी चमच्याने मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मग आपल्याला हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता हे हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, अगदी दाबून चोळून याला आपल्याला मिक्स करायचं आहे। आता जे उरलेलं बॅटर होतं तुपाचं आणि साखरेचं, ते सगळं मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि हे देखील याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। तर आता बघू शकता, मी अगदी थोडीशी 1 चमचाभर साखर याच्यामध्ये टाकलेली आहे, कारण मला वाटलं की कमी पडेल म्हणून। त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालायचं आणि हे मस्तपैकी मळून घ्यायचं। तर इथे मी गरम पाण्याचा वगैरे वापर केलेला नाही, तर आपल्या नॉर्मल पाण्याचाच मी इथे वापर केलेला आहे। तर थोडं करून आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचा असा एक डो मळून घ्यायचा आहे। एकदम नरम आपल्याला याचा डो मळायचा नाही। चपातीचं जे पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडं घट्ट आपल्याला हे पीठ मळायचं आहे। आता हे पीठ व्यवस्थित मळलं गेलं पाहिजे, याच्यासाठी मी काय केलं, जो मोठा डो होता त्याचे 4 भाग करून घेतले, म्हणजे काय होईल की मळायला सोपं जातं। हातामध्ये आपला तो गोळा आहे तो व्यवस्थित येतो। तर 4 भाग मी करून घेतले आणि एक गोळा मी व्यवस्थित येते मळून घेते। तर सगळं पीठ मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। आता जेवढं पीठ लागेल तेवढं पीठ वापरायचं, बाकीचं पीठ आपण झाकून ठेवलं तरी चालेल। आता मी एक गोळा घेतलेला आहे, याला पोळपाटावरती व्यवस्थित फिरवून घेते, म्हणजे थोडासा हा गोल होईल आणि जेवढं लागेल तेवढंच मी घेते, म्हणजे पोळपाटावरती आपल्या जेवढं लाटलं जाईल तेवढंच मी येथे घेते। तर थोडंसं याला मी पीठ लावलं आहे, मैद्याचंच पीठ लावलं आहे आणि याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तर चपाती लाटतो अगदी तसंच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे, पण आपल्याला एकदम पातळ लाटायचं नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे। तर बघू शकता, मी आता हे लाटून घेतलेलं आहे। परफेक्ट गोल असं हे झालेलं नाही, कारण हा मैदा आहे आणि आपण त्याच्यात तो घट्ट मळलेला आहे, सो तो नरम असता तर व्यवस्थित गोल असं लाटता आलं असतं।
आताही एकदम गोल असं लाटता आलं असतं, पण हळूहळू लाटावं लागणार असतं आणि अजूनही मला बाकीचे फराळ करायचे आहेत. त्याच्यामुळे मी वेळ न घालवता जसं येईल तसं लाटत गेले. त्याच्यानंतर जिथे वेडं वाकडं वाटलं त्या साईडच्या कडा मी कापून टाकल्या आणि त्यानंतर चिरण्याच्या मदतीने आपल्याला हे स्क्वेअरमध्ये कट करून घ्यायचं आहे. जर थोडंसं क्रॉसमध्ये तुम्हाला स्क्वेअर करायचा असेल तर तसा देखील तुम्ही करू शकता, पण मी वेळ न घालवता अशाच पद्धतीने करणार आहे. तर इथे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मी सगळ्या शंकरपाळ्या एकदम करून घेत नाही. पहिल्यांदा मी एवढ्या शंकरपाळ्या करून घेतल्या, त्यातल्या थोड्या मी तळून बघणार आहे की आपलं परफेक्ट झालं आहे की नाही. जरी आपल्याला परफेक्ट येत असेल तरीही आपल्या खात्रीसाठी आणि आपलं तेल वाया जाऊ नये यासाठी आपल्याला हे करून बघावं लागेल. तेल मात्र आपल्याला इथे कडकडीत गरम पाहिजे. तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये शंकरपाळ्या सोडलेल्या आहेत. शंकरपाळ्या सोडल्यानंतर अगदी अर्ध्या मिनटानंतर आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती लो करायची आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. थोड्याशा शंकरपाळ्या तळल्या की मग आपल्या लक्षातच येतं की आपली शंकरपाळी तेलामध्ये विरघळलेली नाही आणि आपलं प्रमाण परफेक्ट झालेलं आहे. बघू शकता तेलामध्ये एकही शंकरपाळी विरघळलेली नाही. तर असा ब्राऊन रंग आला की आपल्याला शंकरपाळ्या काढून घ्यायच्या आहेत. याच्यापेक्षा थोडंसं कमी तळलं तरी चालू शकतं, पण ही माझी पहिलीच बॅच होती म्हणून मी थोडंसं जास्त तळलं जेणेकरून मला अंदाज येईल की याच्यापेक्षा कमी तळलं तर चालेल की नाही याचा. तर पहिली बॅच मी तळून काढलेली आहे. दुसऱ्या बॅचलाही मी शंकरपाळ्या याच्यामध्ये सोडलेल्या आहेत. एकदम जास्त प्रमाणातही शंकरपाळ्या याच्यामध्ये सोडू नये, अंदाज घ्या आणि त्यानंतरच मग सोडा. तर शंकरपाळ्या तळायला खूप वेळ लागतो. त्या शंकरपाळ्या तळत आहेत तोपर्यंत इथे मी लाटून घेते आणि शंकरपाळ्या कट करून घेते. तर मगाशी ज्यावेळी मी लाटलं होतं त्यावेळी तुम्हाला मी जाडी दाखवली नव्हती, पण आता मी तुम्हाला दाखवते. मी एवढ्या जाडीच्या शंकरपाळ्या केलेल्या आहेत आणि बघू शकता कुठूनही हे फुटलेलं नाही किंवा याला चिरा देखील केलेल्या नाहीत. याच्यापेक्षा जाड साईजच्या तुम्ही शंकरपाळ्या करू शकता, पण मी बारीकच केलेल्या आहेत कारण मला या ऑर्डरसाठी वगैरे द्यायच्या नव्हत्या, घरातच खाण्यासाठी करायच्या होत्या. त्याच्यामुळे मी या बारीकच केलेल्या आहेत. जाड केल्या की थोडा जास्त वेळ तळण्यासाठी लागतो, त्याच्यामुळे मी जास्त जाडीच्या यांना ठेवलेल्या नाहीत. पण काय होतं ना की जास्त जाडीच्या ठेवल्या की ते दिसायला छान दिसतात, मस्त टम्म फुगलेल्या अशा दिसतात. पण तरी काही नाही, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता. तर बघू शकता ज्या ज्या अगदी बरोबर स्क्वेअरमध्ये आलेल्या आहेत त्या तुम्ही जर कोणाला द्यायच्या असतील तर देऊ शकता आणि ज्या लहान साईजमध्ये कट झालेल्या आहेत त्या तुम्ही स्वतःसाठी ठेवू शकता. तर मला पहिल्यापेक्षा थोड्याशा जास्त शंकरपाळ्या याच्यामध्ये घातल्या तरी चालू शकतील असं वाटलं, व्यवस्थित तळतील असं देखील वाटलं. त्याच्यामुळे मी या शंकरपाळ्या याच्यामध्ये घातलेल्या आहेत भरपूर अशा. त्यानंतर झाऱ्याने हलवून हलवून आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता अजून मी एक तिसरा गोळा इथे लाटून घेतलेला आहे, पण त्याला देखील कुठेच चिरा गेलेल्या नाहीत. पण मी थोडीशी साईज यांची पातळ ठेवलेली आहे एवढंच, बाकी कुठेही हे फुटलेलं नाही. मस्तपैकी याच्याकडे आहेत त्या गुळगुळीत आलेल्या आहेत. तर अशाच पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आणि शंकरपाळीचा आकार देऊन कट करायचा आहे. तर आता तळताना मी तुम्हाला दाखवते. ही माझी सगळ्यात शेवटची बॅच आहे आणि बघू शकता आत्तापर्यंतची एकही शंकरपाळी तेलामध्ये विरघळलेली नाही किंवा तेलही काळं पडलेलं नाही. तेल काळं केव्हा पडतं? जेव्हा शंकरपाळीचा काही भाग असतो तो तेलामध्ये राहतो आणि त्यावेळी आपलं तेल आहे ते काळं पडत जातं. पण इथे असं काहीही झालेलं नाही. एकही शंकरपाळी तुटली नाही किंवा विरघळली देखील नाही. तर हे जे प्रमाण आहे ते परफेक्ट आहे. या पद्धतीने तुम्ही शंकरपाळ्या बनवू शकता. आता जर तुम्हाला तुपाचा वापर करायचा नसेल, बजेटमध्ये नसेल, तर तुम्ही इथे डालड्याचा वापरही करू शकता. याच पद्धतीने हीच मेजरमेंट घेऊन तुम्ही डालडा वापरू शकता. पण डालडा वापरताना ते वितळवून वापरायचं आणि तूपही वापरताना ते वितळवून वापरायचं. तर बघू शकता मस्तपैकी खुसखुशीत अशा शंकरपाळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. जर शंकरपाळ्या बनवायच्या असतील तर 100% मी तुम्हाला गॅरंटी देईल की तुम्ही हीच मेजरमेंट वापरा. तोंडात टाकताच क्षणी विरघळणारी अशी ही शंकरपाळी तयार झालेली आहे. तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट केलं असाल तर सबस्क्राईब करून जा, कारण मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवत राहा आणि खात राहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की शंकरपाळ्या कशा झाल्यात ते.